लव्ह ॲट फर्स्ट साईट झालाय मला. सो मला खूप मजा येते सीन्स करायला वगैरे. आम्ही मेकअप रूम मध्ये आल्यानंतर पण सीन मध्ये आपण काय वेगळं करू शकतो किंवा काय वेगळं करू शकलो असतो हे आम्ही खरंच जेन्युइनली डिस्कस करतो. कलरीच्या रूपाने मला मोठी बहीणच मिळाली आहे. सगळंच अगदी आम्ही डाएट ब्रेकफास्ट अगदी घरगृहस्थी आम्ही ज्याला म्हणतो की आम्ही अगदी संसार घरातला करून मग आम्ही इथे सेटवर येतो. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. नवरी मी हिटलरला मालिकेच्या सेटवर आहे आणि सध्या माझ्यासोबत एक गोड जोडी आहे, म्हणजे यश आणि रेवती. कसे आहात तुम्ही दोघे? एकदम मस्त. तू कशी आहेस? मस्त. खूपच मस्त. बरं, तुमची लव्ह स्टोरी फारच वेगळी आहे. कधी अडथळे येतात तर कधी घरचे सपोर्ट करतात. तर काय सांगाल, ती लव्ह स्टोरी तुम्ही दोघी किती एन्जॉय करताय? कारण मालिकेत आय गेस तुम्ही सगळ्यात लहान पेअर आहात. खूपच एन्जॉय करतोय, कारण काय आम्हाला खूप इंटरेस्टिंग सीन करायला मिळतात. म्हणजे आमचं काही सुरळीत चालूच नाही. म्हणजे राईट फ्रॉम द बिगिनिंग आम्ही जेव्हापासून भेटलो तेव्हापासून आमचं काही सुरळीत छान अशी एक गोड लव्ह स्टोरी असं आमचं नाहीच आहे. आम्ही काही ना काहीतरी सारखं मध्ये येत असतं, कोणीतरी मध्ये येत असतं, कोणीतरी बोलत असतं, काहीतरी होत असतं. त्याच्यामुळे खूपच अडथळे आणि मला खूप मजा येते सीन करायला की काहीतरी वेगळं, आणि त्याच्यात सुद्धा आम्हाला आमची केमिस्ट्री दाखवायची आहे, छोट्या छोट्या मोमेंट्स काढायचे. खूपच मजा येते. हो, मलाही सेम. म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट झालाय मला. सो मला खूप मजा येते सीन्स करायला वगैरे. आणि ओव्हरऑलच म्हणजे ही जसं म्हणाले की ऑब्स्टॅकल्स तर कुठल्याही लव्ह स्टोरीमध्ये येतातच, तसेही आमच्या लव्ह स्टोरीमध्ये येत आहेत. आणि आमचे जे डिरेक्टर आहेत आणि को स्टार आहेत ते आम्हाला खूप सपोर्ट करत आहेत. दोघं तिकडेच उभे आहेत, माझा इंटरव्ह्यू बघतायत. पण जेन्युइनली म्हणजे छोट्या छोट्या रिॲक्शन्स किंवा त्याने खूप फरक पडतो असं मला वाटतं. आणि ते आमचे डिरेक्टर सनी दादा खूप आम्हाला मदत करत आहेत. म्हणून त्यासाठी मला ओव्हरऑलच खूप मजा येते सीन्स करायला. किंवा आमच्या वाटी पण सीन्स खूप लिहून येत आहेत टचवूड, तर खूप मजा येते. पण तू त्या सगळ्या बॉईज बरोबर रूम शेअर करतोस, तर त्यांच्याकडून कशा टिप्स वगैरे मिळतात? म्हणजे ओव्हरऑल सगळ्या ऍक्टिंगचे बाबतीत खरंच म्हणजे कसं आहे की मिळाव्यात त्याला अजून टिप्स, अजून खूपच छान छान जसं सगळं मिळतात. असं नको बोलूस. असं नाही, आम्ही मजा करतो, मस्ती करतो. काय सेटवर कधी ॲटमॉस्फिअर, आमच्या सेटवर खूप चांगलंच ॲटमॉस्फिअर असतं नेहमी, आणि त्यापेक्षा दुप्पट धमाल आम्ही सगळे मेकअप रूममध्ये करतो. सो असं नाही आहे की आम्ही फक्त मजा मस्ती करतो. मजा मस्ती आम्ही जास्त करतो, पण सगळेच मला टिप्स वगैरे देतात. आणि आम्ही मेकअप रूममध्ये आल्यानंतर पण सीनमध्ये आपण काय वेगळं करू शकतो किंवा काय वेगळं करू शकलो असतो हे आम्ही खरंच जेन्युइनली डिस्कस करतो. रेवती, तुझा आणि लीलाचा बॉन्ड सुद्धा आम्ही रील्स थ्रू बघत असतो. खूप छान छान डान्सच्या रील्स असतात. पण लीलाची कशा प्रकारे तुला मदत होते ऍक्टिंग करताना सुद्धा, आणि तुम्ही सिस्टर्स बॉन्ड शेअर करता? सो आम्ही एकत्र राहतोच. सो सकाळी वेळेत उठण्यापासूनच आमची एकमेकींना मदत सुरू होते. त्याच्यामुळे इन जनरल सगळंच खूप एक मोठी बहीण म्हणून जसं असतं. म्हणजे मला खऱ्या आयुष्यात एक मोठी बहीण नाही आहे जी मला हवीच होती, तर ती खरंच म्हणजे वल्लरीच्या रूपाने मला मोठी बहीणच मिळाली आहे. सगळंच अगदी आम्ही डाएट ब्रेकफास्ट अगदी घरगृहस्थी आम्ही ज्याला म्हणतो की आम्ही अगदी संसार घरातला करून मग आम्ही इथे सेटवर येतो. 4 डबे घेऊन येतो, एकमेकींना मदत करतो. इकडे आल्यावर सुद्धा प्रत्येक वेळेला ती सीनमध्ये आम्ही एकत्र वाचतो. तुला काय करता येईल इथे, तू कसं करू शकतेस इथे, तू काय तुला नक्की कसं वाटतंय इथे, तुझं कॅरेक्टर कसं आहे, असं डिस्कशन्स तर होतातच. आणि आम्ही म्हणजे जातो येतो पण एकत्र. त्याच्यामध्ये सुद्धा आमची खूप डिस्कशन्स, आम्ही पुस्तकं, फिल्म्स, वेब सिरीज असं सगळं ती मला सजेस्ट करत असते, मी तिला सजेस्ट करत असते. सो खूपच छान बॉन्ड झालाय तो. टचवूड. तुमच्या लग्नाचे सीन्स पाहायला मिळत होते, तयारी सुरू होणार, तर कधीपासून प्रेक्षकांना लग्न वगैरे पाहायला मिळेल किंवा कसं होईल तुमचं लग्न? म्हणजे तुम्हालाच काय वाटतं? स्क्रिप्ट आली नसेल आय गेस, पण तरी एक अंदाजा असेल तुम्हाला? खूप असेल की कसं असेल? खूपच इनोव्हेटिव्ह असेल. कारण काय आत्ता आपण एपिसोड्समध्ये बघितलंच की खूप ट्रेडिशनल पद्धतीने लग्न होणार आहे. मोहितेंच्या अंगणातच लग्न होणार आहे. त्याच्यामुळे कसं छान गावात असतं तसं तुळशी वृंदावनाच्या समोर कौलारू घर असं. त्याच्यामुळे खूपच छान गोड सोपं छोटं असं एकदम, फार गाजावाजा नाही, फार मोठं म्हणजे शोषा नाही, फार असं खूप छान लग्न जे बघायला खूप आवडेल प्रेक्षकांना नक्कीच. काही आलापिनी रेवती म्हणाली तसंच की लग्नात तुम्ही म्हणजे प्रेक्षकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला नक्की धमाल येणार आहे. तुम्हाला
ऑब्व्हियसली लग्नात पण ट्विस्ट असतीलच, पण तुम्हाला मजा येईल आणि लग्न कसंही असलं तरी तुम्ही तुमच्या घरी हसत राहाल ह्याची आम्ही काळजी घेऊ. आपण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल, कारण लवकरच त्यांना एक नवीन जोडी पाहायला मिळणार आहे ऑफिशियली. नक्कीच ज्या आमच्या आधीच्या जोडींवर तुम्ही ऑलरेडी एक्झिस्टिंग जितकं प्रेम करताय आम्हाला देताच आहात, तर त्याच्यापेक्षा आता लग्न होऊन जेव्हा सर्कमस्टन्सेस बदलतील तेव्हा एक तसभर जास्त प्रेम द्या आणि मजा येणारी नक्कीच मालिका बघत राहा आणि आम्हाला कळवत राहा की तुम्हाला कसं वाटतंय, काय आवडतंय, काय आम्ही अजून बेटर करू शकतो, नक्की सांगा. एक्झॅक्टली, ती म्हणाली तसं. आणि आम्ही जेन्युअनली जे तुमचे रेकमेंडेशन्स वगैरे असतात ते आम्ही डिस्कस करतो. सो तुमचे रेकमेंडेशन्स आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्ही जे आम्हाला इंस्टाग्राम फेसबुकवर जे काही लिहून पाठवतात ते आम्ही सगळं वाचत असतो, जरी तुम्हाला वाटत असेल की आम्ही वाचत नाही. सो असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि आमच्या लग्नाला नक्की या. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.